माझं नाव समीर आहे आणि मी एक शेतकरी आहे. माझं वय 33 वर्ष आहे आणि मी अजून अविवाहित आहे. माझं शिक्षण ग्रॅज्युएशनपर्यंत झालं आहे, पण नोकरी न मिळाल्यामुळे व्यवसाय स्वीकारला. खरं सांगायचं तर मी खूप वेळा लग्नासाठी मुली पाहिल्या, पण माझ्या आयुष्यात जोडीदार येईल की का नाही हा प्रश्न मनात कायम यायचा. आमच्या घरात मी, माझी आई आणि बाबा आम्ही तिघेच होतो. तिघेही खूप कष्ट करून 3 एकर शेत आनंदात पिकवित होतो. पण आता आई बाबांचे हातपाय थकत चालले होते. त्यांना आरामाची गरज होती. अनेकदा आई बाबा मला म्हणायचे, बाळा, तुझं लग्न झालं म्हणजे बरं होईल. आम्ही मग शेतातल्या जबाबदाऱ्या तुझ्या जोडीदाराकडे सोपून निर्धास्त होऊ. आमचे गुडघे आता साथ देत नाही. काम करण्याची ताकद कमी झाली. त्यांचं बोलणं ऐकून माझे हृदय पिळवटून जायचे. मी अधिक जिद्दीने काम करत होतो, पण मनाच्या तळाची वेदना सतावत होती. माझं लग्न का होत नाही? माझ्या आयुष्यात एखादी तरुणी का येत नाही? मलाही वाटायचं की माझ्या आयुष्यात कोणीतरी खास यावं, मला समजून घ्यावं, माझ्या आई बाबांची सेवा करावी आणि छोट्या संसाराला रंग भरावा. पण कदाचित हे माझ्या नशिबात नाही असं वाटू लागलं होतं. दिवस जात होते. शेतातली पिकं चांगली आली होती. तो काळ पावसाळ्याचा होता. आई बाबा आता काम करू शकत नव्हते, तरी सुद्धा ते शेतात यायचे आणि माझ्यासोबत थोडंफार काम करायचे. त्यांना पाहून मलाही खूप यायचा, पण त्यांचे थकलेले शरीर पाहून मला काळजी वाटायची. म्हणून मी ठरवलं की खुरपणीसाठी काही बायका लावल्या तर बरं होईल. शेजारच्या गावात जाऊन चौकशी केली, पण कुठेही बायका मिळाल्या नाहीत. परत येताना मला रस्त्यात एक आजी भेटल्या. मी त्यांना विचारलं, आजी, जवळपास कुठं बायका मिळतील का शेतातील खुरपणीसाठी? त्या हसून म्हणाल्या, आता बायका कामासाठी मिळवणे अवघड आहे, पण समोरच्या घरात एक विधवा तरुणी राहते. ती दुसऱ्याच्या शेतात काम करायला जाते. तिचं नाव राधा आहे. बघ, ती तुझ्या शेतात यायला तयार झाली तर तुला बरं होईल. आजीचं बोलणं ऐकून माझं लक्ष त्या घराकडे गेलं. मी निसंकोच दरवाजावर टकटक केली. आतून एका तरुणी बाहेर आली. मी तिला पाहिलं आणि क्षणभर दचकलो. अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज होते. जणू काही माझ्या मनाने तिला पहिल्याच नजरेत स्वीकारलं होतं. ती म्हणाली, कोण हवंय तुम्हाला? मी घाबरत घाबरत म्हणालो, माझं नाव समीर आहे. मी शेजारच्या गावचा आहे. मला शेतातील कामासाठी बायका पाहिजे, पण कुठे मिळाल्या नाही. शेजारच्या आजीने सांगितलं की तुम्ही दुसऱ्याच्या शेतात कामाला जाता, म्हणून आलो. ती थोडा विचार करून म्हणाली, मी एकटीच कशी येऊ तुमच्या शेतात? इतर बायका आहेत का कामाला? मी लगेच म्हणालो, इतर बायका नाहीत, पण माझे आई बाबा आहेत. तेही कामात मदत करतील. ती थोडी शांत झाली आणि मग हळूच म्हणाली, ठीक आहे, मग येईल उद्यापासून. ऐकून माझ्या मनाला जणू फूल फुललं. मी आनंदाने हसत म्हणालो, उद्यापासून नक्की या. मी तुम्हाला न्यायला येईल स्वतः. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून माझ्या बाईकवरून तिच्या दारात पोहोचलो. ती आधीच माझी वाट पाहत बसली होती. माझ्याकडे पाहून ती हलक्या आवाजात म्हणाली, चहा घ्याल का? मी हसून म्हणालो, नको. मग ती पटकन तयार झाली आणि माझ्या गाडीवर बसली. आम्ही दोघं शेताच्या दिशेने निघालो. रस्ता खूप खडबडीत आणि खड्ड्याचा होता, त्यामुळे ती माझ्यापासून थोडं अंतर ठेवून बसली होती. पण तरी सुद्धा तिच्या उपस्थितीमुळे माझ्या मनात एक वेगळीच हालचाल सुरू झाली होती. मला असं वाटत होतं की जणू माझ्या आयुष्यातील रिकामी जागा भरून निघणार आहे. रस्ता खड्ड्यांचा असल्यामुळे गाडी जशी जशी खड्ड्यात यायची तशी तशी ती नकळत माझ्याजवळ सरकायची. एकदा तर गाडी जास्त हलली म्हणून तिने माझ्या कमरेला घट्ट धरलं. त्या स्पर्शाने माझ्या अंगावर शहारा आला. तिच्या चेहऱ्यावर लाजरा उमटला आणि तिने पटकन हात मागे घेतला. पुन्हा गाडीच्या बाजूला घट्ट धरून बसली. काही वेळात आम्ही शेतात पोहोचलो.
आता ती माझ्या थोडीशी ओळखीची झाली होती. शेतात गेल्यानंतर आई बाबा आधीच आले होते. मी त्यांना सांगितलं, आजपासून ही तरुणी आपल्या शेतात काम करणार आहे. आईने प्रेमळ आवाजात तिला नाव विचारलं तेव्हा शांतपणे म्हणाली, माझं नाव राधा आहे. आई हसून म्हणाली, ही पेरूची बाग आहे. या बागेतील गवत काढायचं आहे. राधाने होकार दिला आणि मग चौघे मिळून कामाला लागलो. मला शेजारच्या शेतात पाणी पाजायचं काम होतं, तर आई बाबा आणि राधा शेतात खुरपणी करत होती. मी काम करत असताना माझं सारं लक्ष तिच्याकडे जात होतं. तिचे काळे टपोर डोळे, लांब सडक केस, तिच्या चेहऱ्यावरील साधी निरागसता हे सगळं मनाला सतत घोळत होतं. दुपार झाली आणि आम्ही थोडा वेळ जेवणासाठी बसलो. आंब्याच्या झाडाखाली सावलीत एक झोपडी होती. तिथे आम्ही शेतातले सामान ठेवायचो आणि कधी कधी आराम करायचा असेल तर तिथे बसायचो. जवळच विहीर होती. पावसामुळे पाणी भरपूर होते. मी लगेच कळशीभर पाणी काढलं आणि आई बाबा व राधाला दिलं. मग आम्ही चौघे मिळून जेवायला बसलो. शेतात एकत्र जेवण्याचा आनंद वेगळाच असतो. मातीच्या सुगंधा आणि निसर्गाच्या सानिध्यात जेवण्याची चव काही औरच असते. जेवण झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा कामाला लागलो. दिवस कसा गेला समजलं नाही. संध्याकाळी मी राधाला सोडायला निघालो, पण ती म्हणाली, आता गरज नाही, मला रस्ता माहीत झाला आहे. मग ती एकटीच निघून गेली. हळूहळू दररोज कामाला यायला लागली. 4-5 दिवस झाले आणि आमच्या नजरा एकमेकांना भेटायला लागल्या. तिच्या डोळ्यातही मला काहीतरी आकर्षण दिसत होतं, पण ती मला खरंच आवडते का हे मात्र मला स्पष्ट कळत नव्हतं. एके दिवशी रविवार होता. त्या दिवशी आमच्या गावात आठवडा बाजार भरत होता. आई बाबा दोघेही बाजारला जाणार होते. त्यांनी सकाळी सांगितलं, आज आम्ही बाजारात जाऊ, तू शेतात बघ. मी होकार दिला. मी सकाळी शेतातली साहित्य घेऊन गेलो. 10 वाजताच्या सुमारास राधा कामाला आली. मी तिला सांगितलं, आज आई बाबा नाहीयेत, ते बाजारला गेलेत. ती हसून म्हणाली, बरं आहे. मग आम्ही दोघे मिळून शेतात काम करू लागलो. मी आज तिच्या सोबत राहून गवत काढायला लागलो होतो. आम्ही दोघे खूप जवळ बसून काम करत होतो. तिचा श्वास माझ्या खांद्यावर येत होता आणि आमच्या नजरा सतत भिडत होत्या. वातावरणात एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. हळूहळू दुपार झाली. मग आम्ही दोघांनी एकत्र जेवण केलं आणि झोपडीपासून काही अंतरावर थोडा वेळ आराम करायला बसलो. तेवढ्यात आभाळ दाटून आलं. सर्वत्र काळोख पसरला आणि अचानक जोरजोरात धो धो पाऊस सुरू झाला. पाऊस कोसळू लागला. विजांचा कडकडाट झाला आणि वारा सुद्धा सुटला. त्या पावसाच्या साक्षीने आम्ही दोघे शेतात होतो आणि त्या क्षणी माझ्या मनात काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव. आम्हाला याचा अंदाज नव्हता की पावसामुळे अशी वेळ येईल. आम्ही दोघेही घाईघाईने उठलो. मी तिला म्हणालो, राधा, झोपडी जवळच आहे, चल पटकन तिथे जाऊया. आम्ही दोघं धावतच झोपडीत जात होतो, पण अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडणार तेव्हा मी जवळ असलेले लगेच तिला सावरलं. ती थेट माझ्या मिठीत आली. क्षणभर आम्ही दोघे थांबलो. आमच्यावरून मुसळधार पाऊस कोसळत होता. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या होत्या. तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं. जणू त्या डोळ्यामध्ये हजारो भावना दडल्या होत्या. काही क्षण ती माझ्याकडे पाहतच राहिली आणि नंतर लाजून खाली मान घातली. आम्हाला जाणवलं की आम्ही पूर्ण पावसात चिंब भिजलो आहोत. म्हणून आम्ही लगेच झोपडीत गेलो. झोपड्या बऱ्यापैकी मोठी होती आणि आत काही लाकडं पडलेली होती. थंडीने आम्ही गारठून चाललो होतो. मी विचार केला, असं थंड बसण्यापेक्षा आग लावून शेकत बसणं बरं. आम्ही दोघंही लाकडं गोळा केली आणि झोपडीत ठेवलेल्या काडीपेटीत जाळ तयार झाला. थोड्याच वेळात लाकडं पेटली आणि आम्ही दोघं अगदी जवळ बसलो होतो. जवळच्या उजेडात तिचा चेहरा आणखीनच सुंदर दिसत होता.
तिच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक रेषा जणू माझ्या हृदयावर कोरल्या जात होत्या. मी तिच्याकडे निरखून पाहत होतो आणि ती सुद्धा माझ्याकडे पाहत होती. मला राहवला नाही आणि मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला. ती थोडी दचकल्यासारखी झाली, पण हात मागे घेतला नाही. मी हळू आवाजात म्हणालो, राधा, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. ती शांतपणे म्हणाली, बोला. मी धीर एकवटून म्हणालो, मला तू खूप आवडतेस. तुझं सौंदर्य, तुझा स्वभाव, तुझी साधी निरागसता, हे सगळं मला भावलं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? माझे शब्द ऐकून क्षणभर दबकली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती हळू आवाजात म्हणाली, मी विधवा आहे. माझ्या मागे पुढे पाहणारं कोणीच नाही. मी तुला आवडते हे खरं आहे, पण तू अजून तरुण आहेस. तुला माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर मुलगी मिळेल. मी तिच्या डोळ्याकडे पाहत ठाम आवाजात म्हणालो, हो, कदाचित मिळेल, पण तुझ्यासारखी समंजस, कष्टाळू आणि मनाने सोन्यासारखी मुलगी मला कधीही मिळणार नाही. माझ्या शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर लाजरा उमटला. ते हसून म्हणाली. तिच्या गालावर खळी पडली. त्या क्षणी दोन्ही हातांनी तिचा चेहरा हातात घेतला आणि माझे ओठ तिच्या गुलाबी ओठावर टेकवले. आम्ही दोघे एकमेकात हरून गेलो. त्या पावसाच्या साक्षीने आमचं प्रेम फुलत होता. आम्हा दोघांनाही प्रचंड आनंद मिळत होता. संपूर्ण जग फक्त आमच्यासाठी थांबलं होतं. नंतर तिच्या कानाची हळू आवाजात म्हणालो, राधा, उद्यापासून मी माझ्या आईबापांशी आपल्या लग्नाबद्दल बोलेन. ती अजूनही लाजली. तिच्या डोळ्यात स्वप्नांची चमक दिसत होती. साधारण 4:30 वाजता पाऊस थांबला. मी तिला घरी सोडलं आणि घरी आल्यावर मी आईबाबाला सर्व सांगितलं. मला राधाशी लग्न करायचं आहे. ती विधवा आहे खरं, पण ती मनाने खूप प्रामाणिक, प्रेमळ आहे आणि ती मला खूप आवडते. आई बाबा काही वेळ शांत राहिले, पण मग हसून म्हणाले, विधवा असली म्हणून काय झालं? तीही एक माणूसच आहे. तिलाही जगण्याचा हक्क आहे. तिचा स्वभाव खूप छान आहे. जर तुमची मनाची सांगड जुळली असेल तर आमचं काय, आम्ही होकार देतो. आईचे शब्द ऐकून माझं हृदय आनंदाने उंचावलं. दुसऱ्या दिवशी मी राधा आणि ही बातमी सांगितली तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. आम्ही दोघे मिळून आईबाबाच्या पाया पडून आशीर्वाद घेतला. महिन्याभरात लग्न ठरलं आणि गावभर थाटामाटात लग्न पार पडलं. समीर, राधा, माझे आईवडील खूप आनंदाने संसार करत आहेत. शेतीवरच्या उत्पन्नावर आमचं जीवन छानपणे चाललं होतं. तिने सफाईचं काम सुरू केलं. स्वयंपाक, आईबाबांची सेवा, अगदी छोट्या गोष्टी मध्ये प्रेम आणि काळजीचा स्पर्श भरला होता. आईबाबाचे चेहरे नेहमीप्रमाणे हसरे दिसत होते. राधाने त्यांच्यावर धाकधूक होती. गावातल्या काही लोकांनी चेहरे बघून त्यांच्या कुजबुजण्याचा आवाज ऐकून मला वाटायचं की राधावर टीका करत असतील. पण एक दिवस शेतातून परत येत होतो. तो पाटील काका मला म्हणाले, समीर, तू शहाणा आहेस, पण विधवेशी लग्न का केलंस? याचं काय? मी मनात दुःख खाऊन हसत म्हणालो, काका, माणसाचं मूल्य तिच्या मनाने असतं, ओळखी पत्राने नाही. घरी आलो आणि राधाचा चेहरा वेगळा पाहिला. ती सामान्यपणे हसत होती, पण डोळ्यात अस्वस्थता होती. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काही नाही. पण माझ्या वारंवार विचारण्यावरून ती म्हणाली, आज बाजारात गेले होते. ती बायका मला बोलावलं आणि उलट सुलट दूरच राहिल्या. तिचा आवाज खूप कोमल होता, पण शब्दामध्ये असलेले दुःख मी ओळखलं. मी तिचा हात माझ्या हातामध्ये घेतला आणि म्हणालो, त्यांच्या मनात काय आहे ते माहीत नाही, पण आपल्या मनात जे आहे ते मोठं आहे. आपण एकमेकांसाठी आहोत हे पुरेसं आहे. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं माझा हात घट्ट धरून त्या क्षणी मला कळलं, समाजाच्या टेकेपेक्षा प्रेमाची शक्ती मोठी असते. काही दिवसांनी एक आनंदाची बातमी आली.
राधा गरोदर होती. ही गोड बातमी ऐकून आई बाबा आणि मी सर्व आनंदित झालो. घरात एक नवीन उत्साह, नवीन चेतना पसरली. आई राधाची अजून काळजी घेऊ लागली. बस बस, हलू नकोस, मी करते सगळं, असं म्हणत राधावर जीव ओवाळू लागली. पण आमच्या आनंदाला थोडा धक्काच बसला. तो पावसाळा संपला आणि हळूहळू हिवाळा सुरू झाला होता. एके सकाळी मी शेतात गेलो तर पेरूच्या झाडावर एक विचित्र पिवळसर रंग चढला होता. काही झाड मोकळीशी आली होती. माझं हृदय धडधडलं. हा काहीतरी रोग होता. मी लगेच शेतीतज्ञांना संपर्क केला. त्यांनी सांगितलं की हा तुलनेने दुर्मिळ बुरशी रोग आहे आणि त्यावर उपाय म्हणजे विशिष्ट औषधाची फवारणी आहे. पण ते औषध खूप महाग होतं आणि आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मी बँकेकडे सावकाराकडे धाव घेतली पण नकारच. शेवटी मी निराश होऊन घरी आलो. हे पीक वर्षभराच्या उत्पन्नाचा आधार होतं. ते गेलं तर मी झोपडीत बसून माथा पुसत होतो. तेवढ्यात राधा माझ्या समोर आली आणि ती माझ्यापाशी बसली आणि हातात हात घेऊन म्हणाली, काय झालं? मी सगळं सांगितलं. ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, माझ्याकडे दागिने आहेत. माझ्या मायेची, ती विकून त्यातून औषध आणू. मी म्हटलं नको. दागिने कशी विकायची? ती हसली. हे दागिने पैशापेक्षा मोठे आहेत का? पीक वाचलं, पीक नवीन आलं, नवीन दागिने करू. पण आता हाच पर्याय आहे. तिच्या डोळ्यात ठाम विश्वास होता. माझ्या डोळ्यातून अश्रू आले. तिने माझा हात दाबला. रडू नका, आपण एकत्र आहोत. हे सर्व संकट दूर होईल. दुसऱ्या दिवशी आम्ही दागिने विकले आणि औषध आणलं. पुढचे 2 आठवडे मी सकाळ संध्याकाळ फवारणी केली. राधा, आई, बाबा सगळे मदतीला होते. हळूहळू झाडावरचा रोग कमी होत गेला. नवीन पाने फुटू लागली. एका महिन्यानंतर पेरूची झाडे पुन्हा हिरवेगार झाली आणि त्यावर फुले येऊ लागली. ती फुले पाहून आमच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आम्ही केलेल्या कष्टाची फळे प्राप्त झाली होती. काही महिने असेच गेले. राधाची प्रसूतीची वेळ येत होती. तिचे हालचाल हळूहळू कमी झाल्या पण तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि डोळ्यातली चमक कधीच कमी होत नव्हती. आई तिला अगदी बोटावर ठेवून वागवत होती. बाबा स्वतः शेतातील बरीच कामं करून लागले होते जेणेकरून समीरला राधाकडे जास्त वेळ देता येईल. संसारात एक गोड ओढ निर्माण झाली. रात्री समीर राधाजवळ बसून लहानग्याची नावाची यादी करत असे. राधा त्याला शेतातील गोष्टी विचारत असे आणि दोघे भविष्याचं स्वप्न रंगवत असत. एका संध्याकाळी वेळ थंडीची चाहूल लागली होती. आभाळात ढगांच्या रेघा होत्या आणि शेतातून येणारा मातीचा सुगंध दरवळत होता. समीर, राधा, आई, बाबा चौघेही घरातल्या आगीपाशी बसले होते. राधा थोडीशी आपल्या पोटावर हात फिरवत होती. समीर तिच्याजवळ बसून गप्पा मारत होता. अचानक राधाच्या चेहऱ्यावर वेदनेची लकीर उमटली. तिने हळूच पोटभर पोटावर ठेवला आणि श्वास घट्ट घेतला. समीर चटकन उठला. काय झालं? त्याने विचारलं. राधा हसायचा प्रयत्न करत म्हणाली, काही नाही, हलकासा त्रास झाला. पण ती वेदना थोड्याच वेळात पुन्हा आली. यावेळी अधिक तीव्र. तिचे चेहरा पांढरा फटक गेला. आई लगेच जागी झाली. तिचा अनुभवाची ओळख की वेळ जवळ आली होती. समीर, लगेच दाईबाईला बोलव, गाडी घेऊन जा, आईने सांगितलं. समीरचा पाय कापू लागले. त्याने घाई बाईक स्टार्ट केली आणि गावच्या शिवारात राहणाऱ्या दाईबाईंकडे धाव घेतली. पावसाळ्यात चिखल झालेला रस्ता, अंधार, पण समीरच्या डोळ्यासमोर फक्त राधाचा त्रासलेला चेहरा होता. 10 मिनिटातच तो दाईबाईंना घेऊन परत आला. तोवर राधाची वेदना वाढत होत्या आणि ती अधूनमधून किंचाळतही होती. आई तिला धीर देत होती तर बाबा घराबाहेर उभे होते, हात जोडून देवाची प्रार्थना करत होते. दाईबाई आत जाऊन राधाची तपासणी केली. थोड्याच वेळात त्या बाहेर आल्या आणि म्हणाल्या, समीर, जुळी मुलं असल्यासारखं दिसतंय. थोडी अवघड परिस्थिती आहे पण काळजी करू नकोस, आपण सगळे प्रयत्न करू, तू घाबरू नकोस. समीरचे अंग थरथरले. त्याने दिसेना की राधा किती त्रास होत आहे.
दाईबाईंनी आईला मदतीला बोलवले. घरात फक्त राधाच्या वेदनेचा आवाज होता. समीर बाहेर बसला होता. त्याचे हात थरथरत होते. त्याला काहीच सुचत नव्हते. त्याने डोळे मिटले आणि मनातल्या मनात राधाला म्हणाला, तू मला सोडून जाऊ नकोस. राधा, तूच माझं सर्वस्व आहेस. घरातून येणारी प्रत्येक किंचाळी त्याच्या काळजात भोसकत होती. वेळ थांबल्यासारखी वाटत होती. तासनतास कसे गेले त्याला कळलेच नाही. बाबांनी खांद्यावर हात ठेवला, पण दोघेही शब्दहीन होते. आणि अचानक घरातून लहानशा बाळाचा रडण्याचा आवाज आला. समीरचे डोळे चमकले. तो उठून उभा राहिला. थोड्याच वेळात दुसरा आवाजही आला. दाईबाईंचा आवाज घरातून आला, समीर, आत ये, मुलं झाली आहेत. समीरने प्रचंड संतापाने दार उघडले. त्याचे हातपाय थरथरत होते. डोळ्यात पाणी होते. आता गेल्यावर त्याने पाहिलं, राधा अंगावर घोंगडी घालून थकलेल्या अवस्थेत हसत होती. तिचा चेहरा घामाने भिजलेला होता, पण तिच्या डोळ्यात एक अलौकिक शांतता होती. दोन्ही बाजूला बारकीशी झोपडीत गुंडाळलेली 2 बाळं झोपली होती. एक हलक्या गुलाबी रंगाच्या कापडात तर दुसरा हिरवाईच्या रंगात. दोन्ही बाळांचे हातपाय हलत होते. समीरने राधाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो तिच्या जवळ गेला आणि हातात हात घेतला. राधा, हात थंड पडला होता, पण स्पर्शात प्रेमाची ऊब होती. समीर म्हणाला, राधा, तू मला धाडस दिलंय. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. राधा हसली. तिने बाजूच्या बाळाकडे पाहिलं आणि म्हणाली, ही आपली मुलगी आणि हा मुलगा. दोन्हीकडे निरखून पाहताना समीर डोळ्यात अश्रू आले. दोन्ही बाळं हुबेहूब एकसारखी होती. बारीक नाक, हलके काळे केस, बोटांची नखे. त्यांच्या हालचाली पाहून समीरचं मन भारावून गेलं. देवाई हसत म्हणाल्या, समीर, आता तुला देवाने एकाच वेळी 2 देणग्या दिल्या. ही मुलं मोठी झाली की तुझ्या शेतातील मातीत सोनं पिकवेत. आता आई आत आली. तिने राधाच्या कपाळाचं चुंबन घेतलं. बाबांनी बाहेरून डोकावत दोन्ही बाळांना पाहिलं आणि थरथरले, पण शब्द सांगता न येणाऱ्या आनंदाने भारावून गेले. आईने पहिली मुलगी उचलली आणि राधाच्या उजव्या हातात दिली. समीरने दुसरा मुलगा उचलला आणि दोन्ही बाळं शांतपणे झोपली होती. समीरकडे राधा पाहत म्हणाली, राधा, माझ्या आयुष्यात आलीस तेव्हापासून मला वाटलं सगळं आलं, पण आज खरं सुख समजतंय. राधा गप्प होती. फक्त तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू सरकत होते. तिने आपल्या मुलाला छातीशी कुशीत घेऊन समीरने मुलाला कपाळाशी लावले. गावात हळूहळू या बातमीचे पंख पसरले. दुसऱ्या दिवशी शेजारी पाजारी, बायका, पाटील काका, गावचे लोक अभिनंदन करायला येऊ लागले. पूर्वी राधावर बोट उचलणारी मंडळीही आता हसत मुखाने येऊ लागली. आई प्रत्येकांना खीर वाढली. गावात मोठा उत्सव उडवला. समीरने ठरवले की जुळ्या मुलांच्या नावाचा अर्थ काहीतरी असावा. राधा म्हणाली, आपल्या प्रेमाची सुरुवात पावसात आणि पेरूच्या बागेत तशी नावे ठेवू. अखेर मुलीचं नाव वर्षा ठेवलं आणि पाऊस जसा सर्वांना उभारी देतो तशी ऊर्जा देईल म्हणून मुलाचं नाव आरव ठेवलं. माझी पहिली ओळख जशी शांततेने उगवत होती तसे नाव. समीर संध्याकाळी शेतात एकटा बसत असे. आता राधा घरी दोन्ही बाळांसोबत असे, त्यामुळे तो लवकर संध्याकाळी घरी परतू लागला. शेतातील झाडे आता पुन्हा तरुणाईला आली होती. समीरला वाटे जशी झाडे रोगातून वाचली त्याचप्रमाणे आयुष्यातही राधामुळे हिरवं झालं. एक दिवस संध्याकाळी समीर शेतात बसला होता. त्याच्या लक्षात आले की पेरूच्या बागेच्या कोपऱ्यात नव्याने फुटलेलं झाड आता फोफावली आहेत. हीच ती जागा होती जिथे पावसात राधा पहिल्यांदा सावरले होते. त्याला वाटले, माणसाच्या आयुष्यातील जशी पेरूची झाडे संकटातून हिरवीगार होतात तसेच संबंध तप्त होतात. राधाशी झालेला प्रेमाचा संबंध म्हणजे त्याची पेरूची बाग होती. राधा घरी 2 बाळांना सांभाळत होती. वर्षा रडली की राधाचं गाणं म्हणू लागे. आरव हसला की राधा त्याच्या गालाची चुंबन घेई. आई राधाला सांभाळत होती. बाबांनी नातवंडा लाकडी खेळणी बनवत होते. आता घरचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. कधीही कोणताही ताण नव्हता. प्रेम, हास्य, बाळाचा हळवा आवाज.
त्यांचं अवखळ हालचाली हेच आता घरातले दागिने बनले होते. गावातले बरेच जण समीरकडे शेतीचे सल्ले घ्यायला येऊ लागले. पेरूच्या बागेची काळजी आणि बुरशीवरील यशस्वी फवारणी याची चर्चा गावभर झाली. समीर आता गावात आदर्श शेतकरी म्हणून ओळखला जाऊ लागला. राधा विधवा होती याकडे कोणी बोट दाखवत नव्हते. उलट लोक म्हणू लागले, समीरच्या संसारात राधा आल्याने त्याचे 7 पिढ्याचे सुख आले आहे. पाटील काका एकदम समीरच्या शेतात आले. त्यांनी डोळ्यातून पाणी आणत म्हणाले, समीर, मी तुला नकार दिला होता, पण आज मला दिसतंय की तू योग्य होतास. राधा वरदान आहे तुझ्यासाठी. समीरने नतमस्तक होत उत्तर दिले, काका, माणूस कोणत्याही परिस्थितीतून येतो हे नाही, तर तो दुसऱ्यासाठी काय करतो हे महत्वाचं. आता समीर रात्री झोपताना राधाला म्हणे, माझं एक स्वप्न होतं की एखादी व्यक्ती यावी जी माझं ऐकेल, हसेल, शेतात माझ्यासोबत कष्ट करेल, आईबापांची सेवा करेल आणि छोट्या संसाराला रंग भरेल. ते स्वप्न तू फुलवलं. आता फुलं पण आली. वर्षा आणि आरव. राधा कळत छातीवर डोके ठेवले. तिच्या डोळ्यात स्वप्नांची चमक. असे बाळ शांत झोपलेले असताना संसारात एक गोड शांतता पसरलेली आहे. हीच आमची कथा आहे. संकटाची, संघर्षाची, पण त्याहून अधिक प्रेमाची, विश्वासाची, एकमेकांची साथ सोडून न देण्याची. समीर जो रस्त्याने गेला तो राधाबाईमुळे हिरवाईने भरला आणि राधा जी विधवा म्हणून नाकारली गेली ती समीरमुळे सुखाची राणी बनली. तेव्हा हा संदेश, प्रेम सगळ्यात मोठी शक्ती आहे. समाज काहीही बोलो, पण जोडीदाराने मनाने साथ दिली की प्रत्येक वळणावर विजय मिळतो. तुमचा हा संवाद, टिप्पण्या आणि प्रेमळ प्रतिसाद यामुळे कथेला पंख फुटतात. आवडल्यास आवर्जून सांगा आणि हो, अशा कथा हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.